काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलूपद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितो भूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। नमो जन्मभूमी जिथे जन्म झाला, नमो आर्यभूमी जिथे वाढियेला, नमो कर्मभूमी जिथे गुप्त झाला। नमस्कार माझा सद्गुरु दत्तात्रयाला। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। साधकांनो, गेले 2 दिवस सद्गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज त्रिविक्रम भारतीला प्रायश्चित्त कसं घ्यायचं, पाप कशी जातील, हे कर्म विपाकामध्ये शांती पर्वामध्ये ऋषीमुनींनी सांगितलेलं सांगतायत। पण एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल काय, तर मी सुरुवातीला एकदम किंवा माझ्या अनेक विवेचनातनं अनेक प्रवचनातनं मी सांगत आलोय, ते तुम्हाला आता पटत चाललं असेल की गुरुचरित्र हा ग्रंथ नाही, ही पोथी नाही, तर ही जीवनशैली आहे। बघा, आपण साधारणतः माझ्या अंदाजे 27 ते 28 अध्यायापर्यंत आलो असेल गुरुचरित्राच्या। पहिल्या अध्यायापासून आता 28व्या अध्यायापर्यंत आपण आलो असेल। पण या सगळ्यामध्ये श्रीपाद श्रीवल्लभ असो किंवा नृसिंह सरस्वती स्वामी महाराज असो, यांनी सगळा जो ज्ञानाचा भंडार आपल्याला दिलाय, त्यामध्ये प्रामुख्याने तुम्ही कसं वागावं, खास करून या 4 ते 5 दिवसात सद्गुरु जे सांगतायत, मग ते कर्मविपाकाच्या हिशोबाने असो किंवा कुठल्या ऋषीमुनींनी सांगितल्याप्रमाणे असो, पण त्याचा एक सूक्ष्म विचार केला तर तुम्हाला आता पटेल की खरोखर गुरुचरित्र ही जीवनशैली आहे। सद्गुरूंनी तुम्ही कसं वागावं, तुम्ही काय करावं, अजून तर भरपूर आहे। याच्या पुढे सद्गुरू तुम्हाला देवपूजा कशी करावी, तुम्ही किती ग्रास अन्न घ्यावं, या सगळ्याचं विश्लेषण करणारे अजून आहे। माझ्या अंदाजे आत्ताशी अर्ध गुरुचरित्र झालंय, अजून अर्ध शिल्लक आहे। त्या त्रिविक्रम महामुनीला सद्गुरूंनी गायत्री जप, वेदांमधली सुक्त, सुवर्णदान, गोप्रदान, हे सगळं पश्चाताप झाल्यानंतर प्रायश्चित्ता करता हे सगळं सांगितलंय। आणि त्यात मला मान्य असलेलं आणि जे सगळ्यांना शक्य आहे असं एकच प्रायश्चित्त म्हणजे पंचाताप दग्ध अंतःकरण आणि गुरुसेवा। सद्गुरू सांगतायत आणि का असे एक विधान, अरे त्रिविक्रमा, अजून एक विधान आहे बरं का। काय अजून एक आहे की जेणेकरून पापाची निष्कृती होईल। तुला एक भुक्त सांगितलं किंवा चांद्रायण सांगितलं किंवा जप सांगितलं, हे सगळं ठीक आहे, पण अजून एक आहे, अज्ञानकृत दोषाधिका, अज्ञानाने झालेल्या दोषांकरता अनुतप्त पश्चाताप दग्ध होऊन विशेष असं पंचकव्य प्राशन करावं।
आता विशेष असं पंचगव्य प्राशन करावं म्हणजे काय? तुम्ही जे काय पंचगव्य करता त्याला प्रमाणबद्धता असते असं नाही. मग ते प्रमाणबद्ध घेऊन ते जर प्राशन केलं, ते जर प्यायलं, तर अज्ञानकृत म्हणजे अज्ञानाने जे काही दोष तुमच्या हातून घडलेत ते सगळ्या अज्ञानकृत दोषांची निष्कृती होते. मग काय काय? गोमूत्र, गोमय म्हणजे गाईचं शेण, गाईचं गोमूत्र, गाईचं शेण, दूध, दही, तूप, कुश म्हणजे दर्भ, आणि हे विधिमंत्रयुक्त पहिले दिनी उपवास, हे विधिमुक्त घेऊन पहिल्या दिवशी उपास करायचा आहे. बरं, यांनी कसं घ्यायचं सांगितलंय, त्याला गायी सुद्धा विशेष सांगितले आहेत. हे सगळं आपल्याला मिळणं शक्य आहे का? विचार करा. नीलवर्ण गोमूत्र, नीलवर्ण गाय असलेल्या गायीचं गोमूत्र, कृष्णमय गोमय, आता काळी गाय असलेली, कृष्णवर्णाची गाय असलेली तिचं गायीचं शेण, ताम्र तांबूस रंगाची गाय असेल तिचं दूध, श्वेत पांढऱ्या रंगाची गाय असेल तिचं दही. आता या चारही गायी शक्य आहे का हो? एक पहिले नीलवर्ण गाय, तिचं काय घ्यायचं म्हणे तर गोमूत्र. दुसरं कृष्णवर्ण गाय, तिचं काय घ्यायचं तर म्हणे शेण घ्यायचं. तांबड्या गाईचं काय घ्यायचं? दूध घ्यायचं. पांढऱ्या गाईचं काय घ्यायचं? दही घ्यायचं. आणि कपिला गाय, तिचं तूप घ्यायचं. असं या प्रत्येक गाईचं हे वेगळं वेगळं घ्यायचं. ऐसे पंचकर्म बरवे घ्यावे असं हे पंचकव्य घ्यायचंय. एकेकाचे क्लप्त व्हावे. आता ते सुद्धा किती किती घ्यायचंय हेही सांगितलंय. की भरमसाठ दूध घ्या, भरमसाठ दही घ्या, कणभर गोमूत्र असं नाही आहे. दूध किती घ्यायचं, दही किती घ्यायचं, गोमय किती घ्यायचं, तूप किती घ्यायचं, या सगळ्याचं प्रमाण सांगितलंय. काय प्रमाण सांगतायत सद्गुरू? सद्गुरू सांगतात गोमूत्र घ्यावे पावशेर, पावशेर गोमूत्र घ्यायचं आहे. पावशेर गोमूत्र घ्या. अंगुष्ट पर्व, अंगठ्या एवढं गोमय घ्या, थोडस. म्हणजे पावशेर गोमूत्रामध्ये अंगठ्या एवढं गाईचं शेण टाकायचं. आणि 2.25 शेर, पावशेर गोमूत्राला 2.25 शेर दूध सांगितलंय. आणि दही किती सांगितलंय? 3 पाव. गोमूत्र पावशेर, थोडस अंगुष्ट पर्व असं गाईचं शेण, 2.25 शेर दूध, पावशेर 3 पावशेर दही. आणि तूप किती घ्यायचं तर तूप घ्यायचं पावशेर. आता हे सगळं एकत्र करायचंय. आणि त्याच्यावर तेवढंच, या सगळ्या प्रमाणा एवढं जे काय प्रमाण होईल तेवढंच कुशनीर घ्यायचंय. आणि बरं हे सगळं घ्यायचं, हे एकत्र करायचं. आणि हे घेताना मंत्र म्हणायचे आहेत. बघा
कर्मविपाकामध्ये जे जे निवृत्ती करता पाप निष्कृती करता सांगितलंय ते सगळं अवघडच आहे म्हणावं लागेल. सुरुवातीपासून गेल्या 2 दिवसापासून आपण बघतोय अवघडच आहे ना. सर्वात सोपं काय मग? तर सर्वात सोपं आहे मनापासून पश्चात्ताप करा. सद्गुरूंची सेवा, सद्गुरू निष्ठा, सद्गुरू आज्ञा हे मी वारंवार सगळ्यांना सांगत असतो. माझे ज्यांना ज्यांना मेसेज येतात त्यांना माहिती आहे माझ्या मेसेजमध्ये बहुतांशी सद्गुरू निष्ठा आणि गुरु आज्ञेवरच असतात. घृत घ्यावे पावशेर तितुके मिळवावे कुशानीर घेता मंत्र उच्चार. आता मंत्राचा उच्चार मी विस्तारपूर्वक सांगतोय. त्या कुशासहित दर्भासहित ही 6 रत्न झाली आहेत. आता गोमूत्र, गाईचं शेण, दूध, दही, तूप आणि कुशनी अशी ही 6 रत्न झाली आहे. आणि एकेकाचा वेगवेगळा मंत्र आहे बरं का. प्रथम मंत्र इरावती. इरावती मंत्र पहिले आहे. नंतर इदम विष्णू हा दुसरा मंत्र. नंतर तिसरा मंत्र कुठला? मानस्तोक हा तिसरा मंत्र. प्रजापती हा चौथा मंत्र. गायत्री हा 5वा मंत्र. आणि 6वा व्यावृत्ती प्रणवपूर्वक. असे हे 6 मंत्र पुन्हा म्हणायचे त्याच्यावर. हे सगळं वेगवेगळ्या गायींचं. गायी पण सांगितलेल्या आहेत तुम्हाला. वेगवेगळ्या गायींचं सगळ्यांच्या वेगवेगळ्या प्रमाणामध्ये एकत्र करून त्यामध्ये या 6 मंत्रांचं अभिमंत्रित करून ऐसे मंत्रोनी पंचकव्य असे सगळे मंत्र अभिमंत्रून हे पंचकव्य अनुतप्त पश्चात्ताप दग्ध अनुतप्त प्यावे. अनुतप्त एक भाव एक चित्ताने प्यायचं आहे. बरं आम्हाला इथे प्यायला सांगितलंय. आम्ही एक पळी घेतो त्यावेळेस सुद्धा आमचा चेहरा कसा होतो? एक भावेने घेऊ शकतो का आम्ही? कठीण आहे ना. कर्म विपाकामध्ये जे जे सांगितलेलं आहे ते सर्व कठीण आहे हो. अस्थिगत चर्मगत पूर्व. जर एक भावे तुम्ही घेतलं तर पापे जाती अवधरा. खरोखर या वेगवेगळ्या गायींचं अशा प्रकारे पंचगव्य अभिमंत्रोनी एक भावे घेतलं तर सगळी पाप जातील असं नृसिंह सरस्वती त्रिविक्रम भारतीना सांगतायत. आता इथे अजून एक महाराजांनी तुम्हाला थोडासा मार्ग सोपा केलाय. तो काय? गायी न मिळता इतके जिन्नसी. जर एवढ्या गायी मिळाल्या नाही, काळी गाय, पांढरी गाय, तांबडी गाय, कपिला गाय, एवढ्या गायी मिळाल्या नाहीत. सुरुवातीला तुम्हाला प्रत्येक गाय वेगवेगळी सांगितली आहे, पण या एवढ्या गायी मिळाल्या नाहीत. तर मग काय सांगितलंय त्यांनी? तर सर्वात महत्वाची एकच गाय ती म्हणजे कपिला. कपिला गाय मुख्य परियेसा. कपिला गाय मुख्य आहे. दर्शन मात्रे दोष नासी. तिच्या दर्शनाने सुद्धा दोष जातात. म्हणून कपिला गाय उत्तम. सद्गुरूंनी सांगितलं, बघा रे बाबा, कल्प कर्म विपाकामध्ये
या सगळ्या गायींचं वर्णन दिलंय, पण या सगळ्या गायी मिळाल्या नाहीत ना, तर एक कपिला गाय चालेल, ती सर्वात उत्तम आहे. तिचं एकट्या गायीचं जरी तुम्ही हे घेतलं तरी चालेल. पंचमहापातक नावे, 5 महत्वाची मोठी पाप आहेत सद्गुरू सांगतात. पंचमहापातके नावे कुठली कुठली? ब्रह्महत्या पहिलं पाप, ब्रह्महत्या, मधुरापान, स्वर्ण स्तेय, गुरुतल्पगर. 5वे त्यासवे मिळालेले 5 महापातक आहेत. या पंचमहापातकांकरता पंचकव्य घ्यावं. ही महापातक आहेत. सुरापानी, ब्रह्मघातकी, सुवर्ण चोरी करणारा, गुरुनिंदा, गुरुचेष्टा, गुरुद्रोही, 5 महापातक आहेत ही सगळी. ऐसे पातक घडे त्यासी, असे कोणाला जर पातक घडला असेल तर त्यांना हे प्रायश्चित्त आहे. कुठलं? हित आहेतच, पण या व्यतिरिक्त सांगतायत. ऐसे पातक घडे त्यासी प्रायश्चित्त परियसी, काय? गुरु संतोषी. सद्गुरूंना आनंदित ठेवणं, सद्गुरू आज्ञा पाळणं, सद्गुरूंना आनंदित ठेवणं. श्री गुरु संतोषी अनुग्रहे पुनीत. सद्गुरूंच्या दिलेल्या अनुग्रहाने सुद्धा तो पाप नष्ट होतो, असं सद्गुरु नृसिंह सरस्वती कर्मविपाकात आहे असं सांगतायत. काका सांगतायत असं नाही. नाही तर काका नेहमी गुरु 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 म्हणतात, पण काका म्हणतात असं नाही. तर सद्गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज कर्मविपाकात असलेलं सांगतायत. काका खोटे असतील. चला, कर्मविपाक नृसिंह सरस्वती एका शब्दात सांगितले त्यांनी. ऐसे पातक घडे त्यासी प्रायश्चित्त परियसी गुरु संतोषी. हे आमच्या लक्षात कधीच येत नाही. अनेक वेळा ऐकून, अनेक वेळा वाचून आमच्या लक्षात हे येत नाही की गुरु संतोषी अनुग्रहे पुनीतो. एखादा मिळेल शास्त्रज्ञ, एखादा मिळाला ज्ञानवंत, शास्त्र जाणणारा, स्वधर्माचरे अभिज्ञ, तोच सद्गुरु त्याच्या अनुग्रहे पापग्न पुनितो होय अवधरा. ज्याला शास्त्रांचा अभ्यास आहे, ज्याच्याकडे ज्ञान आहे, जो गुरुधर्मावर अधिष्ठित आहे, जो गुरुधर्माचं पालन करतो, अशांकडनं अनुग्रह घेतला आणि अशांना संतोषी केलं तर पुनितो होय अवधरा. ऐसे श्री गुरु त्रिविक्रमासी. अशा प्रकारे सद्गुरु त्या त्रिविक्रम भारतीला प्रायश्चित्त समजावून सांगतायत. बरं, आता तिथे ऐकणारा एकटा त्रिविक्रम नाहीये. बरं, सद्गुरु भले त्रिविक्रमाच्या प्रश्नावर हे सगळं सांगतायत,
त्रिविक्रमानी जे विचारलं त्यावर सद्गुरू हे सांगतायत. पण ते ऐकणारा एकटा त्रिविक्रम नाही आहे. मग ते 2 ब्राह्मण तर केव्हाच गेलेत. स्नान करून त्यांचा देहत्याग करून ते ब्रह्मराक्षस झालेत. पण तिथे ऐकणारा तो शूद्र जो ज्ञानवंत झालाय तो तर आहेच. अनेक ब्राह्मण पण आहे. कशावरनं? ऐसे श्री गुरु त्रिविक्रमासी प्रायश्चित्त सांगती परियसी. त्याला हे सगळी प्रायश्चित्ताची विधानं त्रिविक्रमाला सांगतायत. सकल विप्र संतोषी, म्हणजे तिथे ब्राह्मण आहेत. सगळे ब्राह्मण आनंदित झालेत आणि ज्ञान प्रकाश प्राप्त झालाय त्यांना. म्हणजे जे गुरुचरित्रात सांगितलंय की अनुग्रहा कारणे दोषा निवारण कारणे उद्धार करण्याकरता नरसिंह सरस्वतींचा अवतार झालाय. हे जे सांगितलंय ते बघा. हे असल्या प्रश्नांची उत्तरं देऊन नरसिंह सरस्वती स्वामी महाराज एकट्या त्रिविक्रमाला नाही तर सकळ विप्र तिथे बसलेले जेवढे ब्राह्मण आहेत ते आनंदी झाले. बरं, नुसते आनंदी नाही झाले तर ते सगळे ब्राह्मण ज्ञान प्रकाशे होती. त्या सगळ्या ब्राह्मणांना ज्ञान मिळतंय. ही माझ्या सद्गुरूंची किमया आहे. कर्मविपाक एवढा विस्तारपूर्वक सांगणं, शांतीपूर्वक सांगणं आणि यातलं तुला जे काय करायचंय ते तू कर, असं ज्यावेळेस सद्गुरू सांगतात त्यावेळेस माझ्यासारखा तरी म्हणेल की एवढं बाकीचं सगळं शक्य नाही गुरुदेवा, पण मी गुरुनिष्ठ नक्की राहीन, मी गुरु आज्ञा पालक नक्की राहीन. माझ्याकडनं जे काय दोष झाले असतील, जी काय पाप घडली असेल, त्याचा मला खरोखर मनामध्ये पश्चात्ताप होईल. मी पश्चात्ताप करेन, पण मी गुरुनिष्ठ नक्की होईल, मी गुरु आज्ञा पालक नक्की होईल, मी गुरूंना संतोष मिळेल आणि गुरूंना सदैव आनंदित बघण्याचा प्रयत्न करेन. माझी सगळी पातक धुतली जातील याची मला खात्री आहे, कारण कर्मविपाक सांगताय. मी पूजा करतो की नाही, मी जप करतो की नाही, मी ध्यान करतो की नाही, मी साधना करतो की नाही, पण मी गुरुनिष्ठ आहे, मी गुरु आज्ञा पालक आहे, त्यामुळे वाणीला यश येईल, त्यामुळे माझे शब्द खरे होतील. गुरुद्रोही असणं हे सर्वात घातकी आहे. कर्मविपाकही तेच सांगताय. म्हणून सगळ्या पापांच्या निष्कृती करता सद्गुरू सर्वात प्रथम सांगतात, पश्चात्ताप दग्ध अंतःकरण, अंतःकरणी पाप असे खोवले. पश्चात्ताप दग्ध झाले आणि गुरु संतोषे
गुरु निरोपे, गुरु सेवा. अहो एवढं जरी माझ्याकडनं झालं तरी माझ्या साधना, जप, अनुष्ठान, तप यापेक्षाही जास्त फलश्रुती ही माझ्या गुरुनिष्ठ आणि गुरु आज्ञा पालक तत्वाला आहे. श्री गुरु त्रिविक्रमासी प्रायश्चित्त सांगती परियेसी सकळ विप्र संतोषी ज्ञान प्रकाशी होती. सगळे विप्रांना ज्ञान प्रकाश मिळाला, ज्ञान प्राप्त झालं. प्रायश्चित्त सांगितलंय. आता सद्गुरु त्या पतिताशी बोलतायत. बघा तो सगळं ऐकतोय. तो 7 रेखा ओढल्याने, त्याच्या शरीराला भस्म लागल्याने तो ज्ञानवंत झाला आहे, अध्यापक झाला आहे. त्या 2 गर्विष्ठ ब्राह्मणांचा त्यांनी गर्वाचं हरण केलंय, त्यांचा अहंकार चूर केलाय. ही सद्गुरु कृपा आहे. पण सद्गुरु असं नाही सांगत आहे की माझ्या कृपा दृष्टीने हा ज्ञानवंत झालाय म्हणून. नाही 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 नाही, असा उल्लेख गुरुचरित्रामध्ये बिलकुल नाही आहे. तो ज्ञानवंत झालाय. अहो एवढंच काय, ती दुपटी म्हैस आपण ऐकली होती, वांज म्हैस दुपटी केली तेव्हा सुद्धा सद्गुरूंनी सांगितलं नाही हे मी केलं. एवढंच काय, अहो त्या मुलाचं प्रेत उठवलं औदुंबर वृक्षापाशी तेव्हाही नाही सांगितलं. इथे पण नाही सांगत आहे. श्री गुरु म्हणती पतितासी पूर्वी तू विप्र होतासी. हे बघ रे बाबा, मागच्या जन्मी तू ब्राह्मण होतास, पण माता पिता आई वडील आणि गुरूंचा द्वेष केलास. त्यांनी विचारलं होतं महाराजांना की मी जर मागच्या जन्मात ब्राह्मण होतो तर मी आता शूद्र जन्मात का आलो. त्यावेळेस आता गुरु त्याला हे सगळं कर्मविपाक, शांती पर्व हे सगळं समजावून सांगितल्यानंतर त्याला पुन्हा सांगतात, हे बघ बाबा, मागच्या जन्मी तू ब्राह्मण होतास, पण तू आईवडिलांचा आणि गुरूंचा द्वेष केलास, म्हणून तुला चांडाळ जन्म झालाय, म्हणून तू या जन्मामध्ये आलायस, म्हणून तू शूद्र झालायस. आता एक काम कर, कळलं तुला, तू आता शूद्र म्हणून का जन्माला आलास, तुझ्या हातून काय गुन्हा घडला. बरं मी तुला आता एवढी प्रायश्चित्त सांगितली आहेत, बघ तुला काय जमतंय ते. काय तुला जो प्रश्न होता त्या प्रश्नाचं उत्तर मी दिलं तुला. आता ऐक, सांगतो ते. संगमी 1 महिना, आता सांगतो ऐक. स्नान संगमी मास 1 महिना संगमावर स्नान कर आणि निशंक मनाने कर. मनामध्ये आम्ही कुठलंही धार्मिक कार्य करताना, जप करताना, अनुष्ठान करताना मनामध्ये शंका आणतो. इथे सद्गुरू म्हणतात निशंक मनाने कर. केलिया दोष जातील. निशंक मनाने केलास की दोष जातील आणि मग मात्र पुढच्या जन्मी तू ब्राह्मण म्हणून जन्माला येशील. आता मात्र तू 1 महिना संगमावर स्नान कर निशंक मनाने, पुढच्या जन्मी तुला ब्राह्मण जन्म मिळेल. आता पतित ज्ञानी झालाय, हुशार झालाय, विद्वान झालाय, तो ऐकेल का. तो काय म्हणतो, पतित म्हणे स्वामीसी, अहो गुरुवर्य
कसलं स्नान कसलं काय? अहो तुमचं दर्शन झालं मला, तुमचं दर्शन झालंय. तव दर्शन झाले आंबासी. अहो तुमचं दर्शन मला झालंय. जसा कावळा मानस सरोवरावर गेल्यावर राजहंस होतो, तसं मला तुमचं दर्शन झालंय. काय स्नान आणि हे काय? मला सर्वश्रेष्ठ तुमचं दर्शन आहे ते झालंय. तैसे तव दर्शन मात्रे. अहो तुमच्या नुसत्या दर्शनाने मी सगळा पवित्र झालोय हो. तारावे आता त्वा कृपा पात्रे. आता तुम्ही तुमची कृपा करून मला तारा. मी शरणागत आलोय. सद्गुरूंनी स्नान करून सांगितलं, पण आता ह्याच्या लक्षात आलंय की साक्षात सद्गुरूच सर्वस्व आहेत. मग काय करायचंय? परिसदागता लोखंडा. तो मोठमोठ्या उपमा देतोय बरं. आता सद्गुरूंची तो स्तुती करतोय, कारण त्याला आता पुनर्गती नको आहे. त्याला उद्धार करून घ्यायचा आहे. मग तो अजून सद्गुरूंची काय काय स्तुती करतो आणि सद्गुरू त्याला अजून काय सांगतात. बरं तो परिवारात जातो का नाही हाही एक प्रश्न आहे. आता तो विद्वान ब्राह्मण झालाय, तो विद्वान ब्राह्मणातच राहतो का हाही एक प्रश्न आहे. हे सगळं बघावं लागणार आहे. मग हे सगळं काय होतं हे आपण उद्या बघू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.